नमस्कार. मी मिलिंद अनंत पाटील, सायकॉलॉजी कन्सुलर. कदाचित हे तुमच्याबद्दल असेल, तुमच्या मित्राबद्दल असेल. मित्रांनो, आज मी कोणत्या मोठ्या यशाबद्दल बोलणार नाही, ना पैशाबद्दल, ना पदाबद्दल. आज आपण बोलणार आहोत त्या शांत वेदनेबद्दल, जी बाहेरून दिसत नाही पण आतून कुरतडत राहते. माझं काय चुकलं? मी कुणाचं काय वाईट केलं आहे? माझ्याबाबत असे का व्हावे? आपल्यापैकी कितीतरी जण आयुष्यात धावत राहतात, घरासाठी, मुलांसाठी, समाजासाठी. आपण स्वतःला कधी त्यावेळी विचारत नाही, मी हे का करतोय? पण एक वेळ येते जेव्हा नोकरी संपते, मुलं मोठी होतात, घरात शांतता वाढते. पूर्वी आपली ओळख होती, हे आमचे साहेब आहेत, हे आमचे सर आहेत, हे आमचे मार्गदर्शक आहेत. आता आपण फक्त घरातले. आणि मग मन हळूच विचारतं, माझी गरज आता कोणाला आहे? ही भावना लाजेची नाही, ही मानवी आहे. आपण मुलांसाठी जेव्हा सर्व काही करतो, त्यांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो, त्यांच्या व्यवसायासाठी पैसा देतो, पण जेव्हा ते स्वतःचे निर्णय घेतात ते आपल्या मनासारखे नसतात, तेव्हा राग येतो. का? पण रागाच्या मागे काय असतं? दुखावलेपण. मी इतकं दिलं पण माझं मन इतकं विचारात का घेतलं जात नाही? मित्रांनो, नाती तुटत नाहीत मतभेदाने, ती तुटतात न बोलण्याच्या वेदनेने. संध्याकाळ येते, मनात विचार दाटतात, कोणी मित्र भेटतो, एखादी सवय आधार बनते. सुरुवातीला ती निवांतपणा असते, नंतर ती गरज बनते. आपण म्हणतो थोडं घेतलं तर काय होतं, पण खरं काय होतं? क्षणभर मन शांत होतं, पण दुसऱ्या दिवशी रिकामेपणा अजून वाढतो. मित्रांनो, आपल्याला पेयाची गरज नसते, आपल्याला समजून घेणाऱ्या कानाची गरज असते. आपण पैसा शोधत नाही, आपण सन्मान शोधतो. आपण मला स्वतःला शोधत नाही, आपण आपलेपणा शोधतो. आपल्याला जग जिंकायचं नसतं, आपल्याला फक्त एवढंच हवं असतं, कोणीतरी म्हणावं तुम्ही महत्त्वाचे आहात. हो, कधी कधी मन खूप भरून येतं, कधी वाटतं सगळं शांत झालं तर बरं होईल. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ओझं नाही आहोत, आपण पाय आहोत. आपला अनुभव, आपलं शिकवण, आपली उपस्थिती कितीतरी लोकांना आधार देते. रिटायरमेंट म्हणजे शेवट नाही, ती दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ आहे. ज्यांनी आयुष्यभर शिकवलं ते आजही शिकवू शकतात. ज्यांनी आयुष्यभर कुटुंब उभं केलं ते आज समाज उभा करू शकतात. प्रश्न आहे, आपण पुन्हा उभं राहायचं ठरवतो का? आज हे ऐकल्यावर एक छोटा निर्णय घ्या. राग साठणार नाही, वेदना दबणार नाही, आधार मागायला लाजणार नाही. जर मन फार अस्वस्थ झालं तर मदत उपलब्ध आहे. भारत सरकारची किरण मेंटल हेल्पलाईन 1800-599-019. इथे शांतपणे ऐकून घेतलं जातं. कारण मजबूत माणूस तो नसतो जो कधीच ढळत नाही, मजबूत तो असतो जो ढळूनही पुन्हा उभा राहतो. मित्रांनो, आपण हरलेलो नाही, आपण थकलेलो आहोत. आणि थकलेल्या मनाला पळून जायची गरज नसते, त्याला फक्त थोडा आधार, थोडं प्रेम आणि नव्या सुरुवातीची हिंमत लागते. उठूया स्वतःसाठी, आपल्या लोकांसाठी आणि त्या स्वप्नासाठी जी अजूनही आपल्या आत जिवंत आहेत. धन्यवाद.